हे गाईज, वेलकम बॅक टू इनक्रेडिबल जर्नीज. माझं नाव आहे शिल्पा आणि आता आपण आलो आहोत दमणला. तर माझ्या पाठीमागे बघू शकाल, ह्या रिसॉर्टला आम्ही थांबतोय. हे क्लब महिंद्राचा असोसिएटेड रिसॉर्ट आहे आणि अगदी बीच टच. माझ्या पाठीमागे इकडे बघा बीच आहे आणि रात्रीचं पण इथे आम्ही काल फिरत होतो बराच वेळ. खूप मस्त जागा आहे. हे रिसॉर्ट मुंबईपासून 180 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथे तुम्ही ड्राईव्ह करून येऊ शकतात. रफली अराउंड 3 ते 4 तास लागतील, डिपेंड करतं ट्रॅफिक किती असेल ते. आता हा जो रिसॉर्ट आहे ते मोती दमण एरियामध्ये आहे. तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचा असेल तर तुम्हाला ट्रेननी यावं लागेल, पण मुंबईवरनं तुम्हाला वापीपर्यंत ट्रेन मिळेल आणि वापीवरनं तुम्हाला टॅक्सी घ्यावी लागेल. सो मुंबई टू वापी जो ट्रेनचा प्रवास आहे तो साधारण 2 तास आणि पुढे अजून 30-40 मिनिटं तुम्हाला टॅक्सीला लागतील. चला तर मग जास्ती वेळ न घालवता आपण ह्या रिसॉर्टचा क्विक टूर देते मी तुम्हाला. हे आहे छोटंसं स्विमिंग पूल, अगदी छोटी साईज आहे आणि सगळे असे कॉटेजेस आहे ना, दोन्ही साईडनी मध्ये गार्डन एरिया आहे. अराउंड 32 कॉटेजचं हे रिसॉर्ट आहे, फार छोटे आहे आणि एक रेस्टॉरंट आहे आणि वरती एक छोटासा बार पण आहे. सो तसं बघायला गेलं तर CMच्या स्टँडर्ड्स प्रमाणे हे रिसॉर्ट फारच छोटे आहे. हे असोसिएटेड रिसॉर्ट आहे, सो डोंट एक्सपेक्ट समथिंग लाईक CM के रिसॉर्ट सारखं. लोकेशन एकदम भारी आहे. गार्डन एरियामध्ये एक त्यांनी व्ह्यूइंग डेक बनवला आहे आणि तुम्ही जर तो डेकवरनं व्ह्यू बघितला ना, इकडनं सनसेट तर अप्रतिम. म्हणजे तुम्ही संध्याकाळी इकडे बसून, अगदीच तुम्हाला बीचवरती जायचं नसेल, कुठेही जायचं नसेल तर इथे बसा. समोर मस्तपैकी हा रस्ता आहे, त्याच्या पलीकडे समुद्र किनारा आहे आणि तो सनसेट. वाव, जस्ट वाव. आणि जी थंड हवा संध्याकाळी सुटते, अप्रतिम. नाव लेट्स गेट बॅक टू द रिसॉर्ट टूर. हा तुम्ही बघताय, इकडे रेस्टॉरंट आहे, बार आहे, कॉटेजेस आहे आणि स्विमिंग पूल आहे. फन झोन वगैरे काहीही नाही आहे. इकडे तुम्ही बॅडमिंटन वगैरे खेळू शकता गार्डन एरियामध्ये, पण अदर दॅन दॅट फन झोन वगैरे हा प्रकार नाहीये तिकडे. आणि एक छोटासा बँक्वेट हॉल आहे जो एक्झॅक्टली एंट्रन्स रिसेप्शनच्या अगदी जवळ आहे. तर मी तुम्हाला आता रेस्टॉरंट एरिया दाखवते. रेस्टॉरंट छान आहे, डिसेंट साईज आहे आणि फूड पण खूप छान आहे. फूड प्युअर व्हेजच इकडे मिळणार आणि इथे मोस्ट ऑफ द सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला व्हेज ऑप्शन्सच मिळतील. रेस्टॉरंटच्या रूफ टॉप वरती त्यांनी छोटासा बार बनवला आहे आणि तिथे संध्याकाळी जरा म्युझिक आणि थोडा डान्स बिन्स तुम्ही करू शकता. अदर दॅन दॅट काही ऍक्टिव्हिटीज नाही आहेत. ओके, हा आहे रेस्टॉरंटचा एरिया. स्टाफ वॉज व्हेरी पोलाइट अँड कर्टियस आणि फूड पण चांगलं होतं, क्वांटिटी चांगली होती फूडची. ॲज युजल थोडंसं प्राइझी आहे, पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत बाहेर जाऊन खाण्यासाठी, पण फूड वॉज गुड. प्युअर व्हेज रेस्टॉरंट. प्युअर व्हेज आहे हे रिसॉर्ट आणि बाकी असं ॲक्टिव्हिटीज रिसॉर्टच्या आतमध्ये करायला काही नाही आहे, पण अगदी बीच टच असल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकता, स्ट्रोल करू शकता. इथे बरेचसे स्नॅक्स काउंटर वगैरे आहेत आजूबाजूला. सो इकडे तुम्हाला अगदीच खायची अशी गरज नाही आहे, तुम्ही तिथे पण जाऊन खाऊ शकता. सगळे रूम्स एकाच टाईपचे आहेत. सो असं नाही आहे की इकडे 1 BR आहे, 2 BR आहे किंवा हॉटेल युनिट्स आहेत, हा प्रकार नाही आहे. सगळे रूम्स सेमच आहेत इकडे. चला तर मी तुम्हाला आता देते कॉटेजचा टूर. हे आहे आमचं कॉटेज जिथे आम्ही थांबलेलो आणि या कॉटेजच्या जवळच आहे ना, बॅक साईडनी तुम्हाला लाईट हाऊस पण दिसतो. मस्तपैकी असं बाहेर वरांडा आहे बसायला. आणि हे आहे छोटंसं कॉटेज. आम्हाला वाटतं सोफा कम बेड असेल. इकडे बेडच्या साईडला फोन आहे, ड्रॉवर आहे, पेन आणि थोडंसं एक नोटपॅड ठेवला आहे.
टी व्ही आहे आणि हे जे आहे ते सगळं चार्जेबल बेसिसवरती आहे. टी कॉफी, दिस इज ऑल्सो चार्जेबल बेसिस. पाण्याच्या बॉटल, इथे लगेज ठेवायला आहे जागा. छोटंसं कबर्ड आहे, हँगर दिले, सेफ्टी लॉक आहे, लॉन्ड्रीसाठी बॅग आहे आणि मला वाटतं एक अशी गोदडी टाईप आहे इकडे. हे बॅकसाईडचा एरिया, पाठीमागे तसं काही व्ह्यू नाही आहे इकडनं. काही कॉटेजेस ना आहेत. आपण चेकआउट करूया बाथरूम. वाव, बाथरूम खूप स्पेशियस आहे. वेट अँड ड्राय एरिया इज डिफरंट, सेपरेट केलं आहे त्यांनी. हँड वॉश, बॉडी लोशन, इकडे टॉवेल ठेवलेत. तर तुमचं कमोड आहे ते सेपरेट आहे आणि इकडे तुमचा शॉवर एरिया आहे जो सेपरेट आहे आणि इकडे एक फुल लेंथ मिरर आहे. तो इथे संपतो आपला कॉटेजचा टूर आणि सगळे कॉटेजेस सेमच आहेत. तर आम्ही चेकआउट करताना आम्हाला रिसॉर्टनी हे कुकीज दिले ॲज अ गुडविल जेस्चर. आणि एक अजून स्पेशल मेन्शन मी करेन की आमची ॲनिव्हर्सरी होती, सो रिसॉर्टनी एक कॉम्प्लिमेंटरी चॉकलेट केक अरेंज केलेला होता. सो रिअली थँक्यू फॉर दिस जेस्चर आणि खूप बरं वाटलं, त्याच्यामुळे सेलिब्रेशन करायला डबल मजा आली. गाईस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. इन शॉर्ट माझा रिव्ह्यू द्यायचा असेल ह्या रिसॉर्टबद्दल तर छान आहे, छोटंसं रिसॉर्ट आहे. खूप जास्ती ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, खूप जास्त इन द सेन्स फन झोन वगैरे नाही आहे. संध्याकाळी इकडे एक छोटंसं असं बार काउंटर आहे जिथे म्युझिक वगैरे लागतं. यू कॅन डान्स अँड हॅव अ गुड टाईम विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिलीज. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तुम्ही जेवढे जास्ती सबस्क्राईब कराल तेवढं मला मदत होईल. अँड आय विल ट्राय टू बी मोर कन्सिस्टंट इन अपलोडिंग द ट्रॅव्हल व्हिडिओज. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.